हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत। संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक झाली। हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। उद्धव ठाकरेंना शिवसेना धक्का देण्याच्या तयारीत आहे। या बैठकीत अब्दुल सत्तार उपस्थित असल्याची माहिती मिळते। शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं भेटीवर स्पष्टीकरण देण्यात आले। पालकमंत्री अब्दुल सत्तारांना विकास कामांसाठी भेटलो असं देखील त्यांनी म्हटलं। मी अब्दुल सत्तार साहेबांना भेटायला त्यांच्या चेंबरला गेलेलो होतो। तिथं आमदार बांगर साहेब आले आणि बसले बाजूला। आता सरकारी जागा आहे, बसतील, तर आपण काय नाही म्हणू शकतो का? पण त्याचा अर्थ असा वेगळा काढण्याचा काही संबंध नाही। मी वरिष्ठांना सांगूनच आलो होतो की बाबा मी मला विधान भवनामध्ये जाऊन मला काही माझ्या एरियामधले जे काही कामं आहेत ते करण्यासाठी मी वरिष्ठांना सांगूनच मी इकडे आलो होतो। कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाहीये। हा फोटो किंवा जो काही आपण टीव्हीवर बघताय ते कोणीतरी खोडसाळ माणसांनी कॉर्नर बिर्नर मधून कुठून तरी हा फोटो काढलेला आहे। त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही। नागेश पाटील आष्टीकर हा सच्चा शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि ते कुठेही असे बेईमानी करणार नाही आणि खानदानी माणूस आहे असं अजिबात होणार नाही। काही काळजी करण्याची गरज नाही। जे जायचे ते गेले, जे जाणार नाही ते कधी जाणार नाही, कधी होणार शक्य नाही। आणि ते पण कधी इकडे येतो म्हणून म्हणले तरी आम्ही घेणार नाही, हे ध्यानात ठेवा। माझ्या खासदार साहेब माझ्याकडे आले। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि पालकमंत्र्याकडे आणि जुने आम्ही विधानसभेचे मित्र पण आहेत। असं काही नाहीये का माझ्या विधानसभेमध्ये बी आमची ओळख आहे। आम्ही दोघंही मित्र आहे। पक्षाच्या बद्दल कोणतीही चर्चा झाली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।